आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बरेच सण साजरे केले जातात। त्यापैकी आपल्या बहीण भावांचा आवडीचा असणारा सण म्हणजे रक्षाबंधन। मग रक्षाबंधन का साजरं केलं जातं? जेव्हा आपली मुलं आपल्याला विचारतात की आई मी दादाला राखी का बांधते, त्यावेळी आपल्याकडे उत्तर नसतं। मग रक्षाबंधन का साजरं केलं जातं, त्याची प्रथा कुठून चालू झाली, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार मंडळी, मी रंगोली, तुमची जवळची मैत्रीण। आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर आज आपण मुलांना रक्षाबंधनाचं महत्त्व एका गोष्टीच्या मार्फत समजावून सांगणार आहोत। त्यासाठी रक्षाबंधन नक्की काय असतं हे पालकांना आधी समजणं खूप गरजेचं आहे। तर पालक मुलांना रक्षाबंधनाचं, आपल्या सणाचं महत्त्व समजावून सांगू शकतात। बरं का मुलांनो, आज आपण रक्षाबंधन म्हणजे काय हे समजून घेणार आहोत। रक्षाबंधन का साजरा केला जातो याच्या मागे एक पौराणिक कथा आहे। तशा बऱ्याच कथा आहेत, पण त्यापैकी एक कथा आज आपण पाहणार आहोत। तर पालकांनो, तुम्ही मुलांना या गोष्टीच्या मार्फत रक्षाबंधनाचं महत्त्व समजून सांगू शकता। तर ती मुलांनो, खूप वर्षापूर्वी एक सुंदर राणी होती। तिचं नाव होतं द्रौपदी आणि तिचा भावासारखा मित्र होता, ज्याचं नाव होतं भगवान श्रीकृष्ण। एकदा एका युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णांनी त्यांचं सुदर्शन चक्र वापरलं। त्यावेळेस त्यांनी ते सुदर्शन चक्र वापरलं, त्यावेळी त्या सुदर्शन चक्राने त्यांच्या बोटाला कापलं। तेव्हा खूप रक्त व्हायला लागलं बरं का। आणि मग द्रौपदीने घाईघाई तिच्या साडीचा तुकडा फाडला। त्याने कृष्णाचं ते कापलेलं बोट तिने गुंडाळलं, त्याने ते रक्त थांबलं। कृष्णाला बरं वाटलं, कृष्ण भावूक झाला आणि कृष्ण म्हणाला, द्रौपदी तू आज माझं रक्षण केलंयस, माझ्या बोटाला कापड गुंडाळलंय, त्यामुळे मला किती बरं वाटतंय। या गुंडाळलेल्या कपड्याची जाणीव म्हणून मी आयुष्यभर तुझं रक्षण करीन। कपड्याची जाणीव म्हणून कृष्णाने द्रौपदीला वचन दिलं। आणि तेव्हापासून खरी प्रथा चालू झाली आहे रक्षाबंधनाची। तेव्हापासून बहीण भावाला राखी बांधल्यावर दीर्घायुष्याचा, यशस्वी होण्याचा, निरोगी राहण्याचा आशीर्वाद देते आणि भाऊ बहिणीला तिचं आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देत असतो। राखी फक्त बहीणच भावाला बांधते असं नाही आहे बरं का। जे लोक जे आपलं रक्षण करतात, आपली काळजी घेतात, त्या प्रत्येकाला आपण राखी बांधू शकतो। सीमेवर राहून देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांना सुद्धा आपण राखी बांधू शकतो। देशात राहून आपलं रक्षण करणाऱ्या पोलीस काकांना सुद्धा आपण राखी बांधली पाहिजे। एवढंच नाही तर आपल्या शाळेत असणाऱ्या वॉचमन काकांना सुद्धा आपण राखी बांधली पाहिजे। आपल्या आजूबाजूला असणारे बरेचसे लोक नकळतपणे आपली काळजी घेत असतात, आपलं रक्षण करत असतात, त्या प्रत्येकाला आपण राखी बांधली पाहिजे आणि राखी बांधून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे। आपली संस्कृती आपल्याला लहानांचा आदर करायला, मोठ्यांचा मान ठेवायला शिकवत असते। संस्कृती म्हणजे आपली ओळख आहे। संस्कृती आपल्याला माणुसकी शिकवते। शाळा मुलांना ज्ञान देते, शिक्षण मुलांना मोठं करते, पण संस्कृती मुलांना माणूस नाही तर चांगला माणूस घडवते आणि माणसातील माणुसकी टिकवायला शिकवते। त्यामुळे पालकांनी मुलांना आपली संस्कृती, आपले संस्कार, आपले सण हे सगळं समजून सांगणं खूप गरजेचं आहे। आपले सण का साजरे केले जातात, त्याच्यामागे काय भावना असते, हे सगळं मुलांना कळालं पाहिजे। तर आपली संस्कृती आपण भावी पिढीला देऊ शकतो, आपली संस्कृती भावी पिढीला कळेल। नाहीतर आजकालची मुलं मोबाईल, TV, कम्प्युटर गेम आणि इंग्रजी भाषेमध्ये अक्षरशः वेढली गेलेली आहेत। त्यांना अभ्यासातून वेळच नाही आहे बाकी काही गोष्टी करण्यासाठी। त्यामुळे आपले संस्कार, आपली संस्कृती हे सगळं कुठेतरी मागे पडत चालले। आपल्या पुढच्या पिढीला आपण आपल्या संस्कृतीचा वारसा दिला पाहिजे, तरच आपली संस्कृती टिकेल ना। इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप थँक्यू। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत मुलांना संस्कृतीचे धडे देत राहा।